नमस्कार, मी डॉक्टर अमोल महाजनी संचेती हॉस्पिटल इथे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. मागच्या भागात आपण बघितलं की वर्टायगोचे सिम्पटम्स काय आहे, कारणं काय. या भागात आपण बघू त्याच्यावरची ट्रीटमेंट काय करायची असते. जे आपण सांगितलं वेस्टिब्युलर न्यूरायटिस किंवा लॅब्रिन्थायटिस याच्याकरता बेसिकली पहिले कुठल्याही वर्टायगोचा पेशंट असेल त्याच्यावर डॉक्टर म्हणतात की MRI करून घ्या. काही जण म्हणतात MRI करून घ्या. MRI करणं हे त्याच्यावरचा उपाय नाही. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या न्यूरोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. त्यात तो सर्टन मॅन्युअर करेल, काही टेस्ट करेल, त्याच्यानुसार तो कळेल की हा वर्टायगो जो आहे तो सेंट्रल कॉजमुळे आला आहे का पेरिफेरल कॉजमुळे आला आहे. जर वर्टायगो हा सेंट्रल कॉजमुळे असेल तर डेफिनेटली आपल्याला MRI व इमेजिंग किंवा CT स्कॅन ऑफ टेम्पोरल बोन्स हे करायला लागते. त्यानुसार ट्रीटमेंट द्यावी लागते. पण जर पेशंटला BPPV नावाचा आजार आहे, म्हणजे ज्याला पेरिफेरल वर्टायगो, बिनाइन पोझिशनल पॅराक्झोनल वर्टायगो म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला इप्लीज मॅन्युअर, सिमन्स मॅन्युअर करावं लागतं. ज्याच्यामुळे तुमच्या कानाची आपण सर्टन मॅन्युअर करून जे पार्टिकल्स जिथून डिस्लॉज झालेले तिथे परत आपण हे करतो. आणि त्याच्यामुळे पेशंटला ट्रिमेंडस फरक येतो. काही काही पेशंट असतात उपरीत चक्कर आलेले आणि हे मॅन्युअर केले की पेशंटला 2 मिनिटात आराम पडतो. तिसरं म्हणजे वेस्टिब्युलर न्यूरायटिस जो आजार आहे, ज्यात तुमच्या कानाच्या लॅब्रिन्थला आणि नर्वला सूज झालेली असते, त्यात तुम्हाला सर्टन मेडिकेशन्स आणि स्टिरॉइड्स हे ड्रग्स द्यावे लागतात. चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन एक्झरसाइज. वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन एक्झरसाइज म्हणजे कसं असतं, कधी कधी काय काय जे एक्झरसाइज असतात म्हणजे पेशंटच्या ब्रेनमध्ये पण फॉल्ट नसतो, कानामध्ये पण फॉल्ट नसतो, पण ब्रेन आणि कानाचे जे कनेक्शन असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा फॉल्ट झाल्यामुळे पेशंटला चक्कर येणं किंवा चाललं की तोल गेल्यासारखं वाटलं, उभं राहिलं की घाबरणं, आणि अशा वेळेस पेशंट त्याच्या अँझायटीमुळे त्याचा कॉन्फिडन्स लॉस करून टाकतो. तर अशा वेळेस वेस्टिब्युलर रिहॅब जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या संचेती हॉस्पिटल खूप चांगलं डेव्हलप्ड आहे. तर त्याच्यावर तुम्ही VNG टेस्ट, व्हिडिओ निस्टर्ग्नोग्राफी करून हे सगळी ट्रीटमेंट करू शकता. तर बेसिक म्हणजे काय, वर्टायगोला असं तुम्ही घाबरून जाण्यासारखं नाही आहे. पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेटायला पाहिजे, काय आहे ते ॲनालाइज करायला पाहिजे. इमर्जन्सीमध्ये कुठली ड्रग्ज आहे की त्यांच्याकडनं विचारायला पाहिजे. ड्रग्स आणि वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन आणि सर्टन मॅन्युअर्स केलं की या वर्टायगोवर आपल्याला पूर्णपणे विजय मिळवता येतो. थँक्यू.